महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूर शहरात वाहतूक कोंडी विरोधात भाजपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन। पोलादपूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी व अपघाताच्या धोक्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून भाजप पोलादपूर शहराध्यक्ष महेश निकम यांच्या नेतृत्वाखाली आज पोलादपूर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आनंद रावडे साहेब यांना निवेदन देण्यात आले। पोलादपूर शहरातील सर्व्हिस रोडवर रोज मुंबईकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या सर्व्हिस रोडवर थांबून प्रवासी भरत असल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी मुंबईकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील चायनीज दुकानांसमोर होणारी वाहनांची पार्किंग, प्रवासी वाहतूक करणारी वाहने व त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप भाजपा शहराध्यक्ष महेश निकम यांनी केला। तसेच चुकीच्या पार्किंगमुळे विद्यार्थी, रुग्णवाहिका व इतर वाहन चालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, संबंधित वाहनांवर कठोर कारवाई करावी, वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विशेष नियोजन करावे, तसेच पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ तनुजा भागवत, अल्पसंख्याक शहराध्यक्ष मुस्ताक मुजावर, भाजप पोलादपूर शहर सरचिटणीस मनोज पवार तसेच प्रतीक सुर्वे उपस्थित होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आनंद रावडे साहेब यांनी समस्येची गंभीर दखल घेत संबंधित वाहनांवर कारवाई करून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।